माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 1 अध्याय 5. सूक्ष्म वस्तूल सृष्टीची उभारणी. त्यावर मैत्रेने विनंती केली की त्यांना या सृष्टीची निर्मिती क्रमवार कशी होत असते ते सर्व ऐकायचे आहे, तरी ते सांगावे. पराशर बोलू लागले. आदिपुरुषाने या सृष्टीची रचना 9 सर्गात केलेली आहे. पहिल्या प्रथम सर्व तमोगुण प्रधान गोष्टी उत्पन्न केल्या. त्यात तम, मोह, महामोह, तमिस्त्र, अंध मित्र हे गुण निर्माण केले. त्याच्यातून वनस्पती, पर्वत वगैरे गोष्टी बनल्या, परंतु त्यांच्यात जाणीव फार अल्प प्रमाणात होती, त्यामुळे त्या सर्व अचल होत्या. असे पाहून मग त्याने आणखी एक सर्ग बनवला. त्या सर्गात तिर्यक योनी अर्थात पशु पक्षी वगैरे जीव उत्पन्न झाले, तरी त्यांच्यातही जाणीवेचा विकास मर्यादित होता. तेव्हा पुन्हा त्याने सात्विक सर्ग उत्पन्न केला. त्याचे नाव देवसर्ग. त्यातील प्राणी भोगेच्छा असणारे असून त्यांच्यात जाणीवेचा विकास बऱ्यापैकी होता, परंतु त्यांना कर्मस्वातंत्र्य नव्हते. मग त्याने सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त असा मनुष्यांचा सर्ग बनवला. एवढ्यापर्यंत प्रारंभापासून 7 सर्ग झाले. ते असे: महतत्व, भूतसर्ग, प्राकृत, मुख्य सर्ग म्हणजेच वृक्षवेली पर्वत, तिर्यक म्हणजे पशुपक्षी, देव सर्ग आणि अवकी सर्ग म्हणजे मानवजात. याशिवाय 8वा अनुग्रह सर्ग, सत्वगुण तमगुण प्रधान, 9वा कौमार सर्ग म्हणजे प्राकृत आणि वैकृत, असे 9 प्रकारचे सर्ग. पराशर पुढे म्हणाले, सर्व जीव आपापल्या शुभाशुभ कर्माने जखडलेले असता प्रलयकाली सर्व सृष्टी जरी लयाला गेली तरी कर्मसंस्कार उरतात. पुन्हा सृष्टी निर्माण करताना या संस्कारानुसार उत्पत्ती होत जाते. ही त्या ब्रह्मदेवाची संकल्प सृष्टी होय. पुढे त्याने स्वतःच्या शरीरातून विविध निर्मिती केली. ती कोणती? तर ती अशी: मांड्यांपासून राक्षस निर्माण झाले, मुखापासून देव, पाठीतून पितर, रजोगुणापासून मानव, रजोगुणातून भूक, कामेष्ठा, यक्ष, राक्षस, मच्छर, मस्तकावरील केसांपासून सर्प, मधुर आवाजापासून गंधर्व, छातीपासून जनावरे उत्पन्न झाले, अंगावरच्या रोमावलीतून वनस्पती उत्पन्न केल्या. पुढे आपल्या 4 मुखातून अनुक्रमाने गायत्री, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद निर्माण झाले, प्रकट केले. मैत्रेय मुनी अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्वतःच्या शरीरापासून 4 खाणी 4 वाणींनी युक्त अशी ही चराचर सृष्टी या कल्पाच्या आरंभी निर्माण केली. या सर्वांना आधार पूर्वीच्या कल्पांमधील कर्माच्या पूर्वसंस्काराचा असतो. त्यानुसार प्रत्येक जीवाची प्रवृत्ती घडत असते. त्यात हिंसा, अहिंसा, प्रेम, द्वेष, मुदता, कठोरता, धर्म, अधर्म, सत्यमिथ्या अशा गोष्टीकडे त्या जीवाची स्वाभाविक ओढ असते. अशा प्रकारे भेदाभेदयुक्त जग, त्याचे व्यवहार, यांची निर्मिती भगवंताने त्यांच्या नामरूपासह कल्पांच्या सुरुवातीलाच निश्चित केलेली. अशा प्रकारे हे जग वारंवार निर्माण होत जात असते, असे ध्यानी घ्या. वर्णव्यवस्था, भौलोगिक रचना, अन्नोत्पादन. मैत्रेय पुन्हा विचारते झाले, हे गुरुदेवा, मला सृष्टीची रचना कृपा करून अधिक विस्तारपूर्वक सांगा. पराशर म्हणाले, बरे तर मग ऐक, वर्णन करतो. आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखापासून सत्वगुणयुक्त प्रजा निर्माण झाली. मग त्याच्या छातीपासून रजोगुणी तमोगुणी प्राणी जन्मले. मुखापासून ब्राह्मण, छातीपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून क्षुद्र उत्पन्न झाले. ही व्यवस्था यज्ञकर्म चालत राहावीत एवढ्यासाठीच केली गेली. यज्ञामुळे देवगण तृप्त होऊन जलवर्षाव करून प्रजेलाही तृप्त करतात. म्हणजेच यज्ञ हा सर्वांसाठी कल्याणकारी होय. चारित्र्यवान व्यक्तीच यज्ञाचे यथार्थ अनुष्ठान करू शकतात. सत्ययुगातील प्रजा स्वकर्मनिष्ठ धर्मनिष्ठ असल्यामुळे पवित्र चित्ताने युक्त होती आणि म्हणून ते नित्य विष्णूच्या सान्निध्याचा अनुभव घेत असत. पुढे मग त्रेतायुगात काळाच्या प्रभावामुळे प्रजा पापकृत्यासाठी प्रवृत्त होत जाते, विकार वाढत जातात आणि प्रजा परमात्मा दुरावत जातात. असे झाले तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वीवर वाळवंटे, पहाड, पाण्याची स्थाने, उंच सकल भागाची निर्मिती केली. माणसे घरे बांधून राहायला लागली. मग मनुष्याने शेती, धान्य उत्पादन, औषधे, वस्त्रे वगैरे गोष्टी आत्मसात केल्या. तेव्हापासून समाजातील लोक परस्परांना सहकार्य करीत जीवन जगू लागले. तथापि नित्ययज्ञाच्या अनुष्ठाने सर्व दोषांचे निर्मूलन करणारे. काळाच्या प्रभावामुळे दुर्बुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे असे पापी लोक
यज्ञ न करता उलट वेदविहित मार्गाची निंदा करीत सुटतात. असो, तर सर्व प्राणी त्यांच्या निर्वाहाची अवस्था जेव्हा दावून झाली तेव्हा प्रजापतीने 4 वर्ण निर्माण केले, त्यांची कर्तव्य ठरवून दिली. जे कर्मनिष्ठ ब्राह्मण असतील त्यांच्यासाठी पितृलोक, युद्धात मागे न हटणाऱ्या क्षत्रियांसाठी इंद्रलोक, कर्तव्य पालन करणाऱ्या वैश्यांना वायुलोक, सेवाधर्म करणाऱ्या क्षुद्रांना गंधर्व लोक अशी स्थाने वाटून दिली. 88,000 ऊर्ध्वरेता मुनी, गुरुगृह निवासी, ब्रह्मचारी यांना एकच गती आहे. गृहस्थ लोकांना पितृलोक, वानप्रस्थी लोकांना सप्तर्षी लोक, संन्यासांसाठी ब्रह्मलोक आणि योग्यांसाठी आत्यंतिक मोक्ष अशी विभागणी. ते स्थान मात्र फक्त योनीच पाहू शकता. या सृष्टीत चंद्र सूर्यासह सर्वांना पुनरावृत्ती वारंवार येणे जाणे आहे. मात्र 12 अक्षरी मंत्राचे जे चिंतन करतात, कोणता मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, त्यांना पुनरावृत्ती नाही. 84 लक्ष जे एकाहून एक भयानक नरक निर्माण केलेले आहेत ते अशा लोकांसाठी आहे की जे वेद मार्गाची निंदा करतात, यज्ञामध्ये विघ्ने आणतात, आपल्या विहित धर्माचा त्याग करून स्वैराचरणे वागतात. अध्याय 7 सृष्टीचा आणखी विस्तार. त्यानंतर प्रजापतीने पुन्हा ध्यान केले असता त्याच्या देहापासून सर्वत्र प्रजा उत्पन्न झाली, परंतु त्या प्रजेची वाढ काही होईना. मग त्याने 9 मानसपुत्र उत्पन्न केले. त्यांची नावं काय? भृगु, पुलस्ती, पुलह, ऋतू, अंगिरा, मरीची, दक्ष, अत्री, वशिष्ठ. प्रजापतीने पुन्हा 9 कन्या उत्पन्न केल्या. आता त्यांची नावं काय? ख्याती, भूती, संभूती, क्षमा, प्रीती, सन्निती, ऊर्जा, अनुसया, प्रसूती अशी असून त्यांची विवाह मानसपुत्राशी लावून दिली. मग तेथून पुढे नरनारी देहसंबंधातून प्रजा उत्पत्ती होऊ लागली. पृथ्वी सृष्टी वाढत चालली, परंतु ब्रह्मदेवाच्या अगोदरचे पुत्र सनक, सनंदन, सनत कुमार, सनातन असे जे होते ते परमविरक्त असल्यामुळे ते प्रपंचात गुंतले नाही. असे पाहून ब्रह्मदेवाला क्रोध आला. त्यातून सूर्याप्रमाणे तेजस्वी असा रुद्र जन्माला आला. तो अर्धा पुरुष अर्धा स्त्री होता. तेव्हा ब्रह्माने आज्ञा केली की देहाचे 2 स्वतंत्र भाग कर. तेव्हा रुद्राने स्त्री व पुरुष असे 2 देह केले. त्यामुळे नरदेहाचे पुन्हा 11 विभाग झाले व स्त्री देहाचे उग्र, सौम्य, गौर, श्यामा असे कितीतरी भाग केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने प्रजेचे पालन व्हावे या हेतूने प्रथम स्वयंभू म्हणून निर्माण केला. त्याचा विवाह शतरूपा नावाच्या स्त्रीशी झाला. मनू आणि शतरूपा यांचं लग्न झालं. त्यांना प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी 2 मुले झाली. त्याचप्रमाणे प्रसूती, आकृती या 2 कन्या. प्रसूतीचा विवाह दक्ष यांच्याशी आणि आकृतीचा विवाह रुचीबरोबर झाला. रुची आणि आकृती यांना यज्ञ, दक्षिणा अशी जुळी मुले झाली. त्यांना 12 मुले झाली. ते याम नावाचे देव झाले. दक्ष व प्रसूती यांना 24 कन्या झाल्या. त्यातील 13 जणींचा विवाह धर्माशी झाला. बाकी 11 जणींचा विवाह पुढील प्रमाणे झाला. ख्याती आणि भृगु, सती शिव, संभूती मरीची, स्मृती अंगिरा, प्रीती पुलस्य, क्षमा पुलह, सनती ऋतू, अनुसया अत्री, ऊर्जा वशिष्ठ, स्वाहा अग्नी आणि स्वदा पितर. पुढे या जोडप्यांपासून संतती उत्पन्न होत गेली. त्यात काम, दर्प, नियम, संतोष, लोभ, श्रुत, दंड, नय, विनय, बोध, व्यवसाय, क्षम, सुख, यश ही आहे. याशिवाय अधर्म आणि हिंसा यांना अनृत आणि निकृती ही 2 मुले. त्यांना भय आणि नरक अशी संतती झाली. पुढे व्याधी, जरा, शोक, तृष्णा, क्रोध अशा त्यांचा विस्तार होत गेला. ते हे मुनिवर्य, जगताचे व्यवहार दक्ष वगैरे जे प्रजापती आहे ते चालवित असता, परंतु ह्या त्यांच्या वंशातील राजे हे जगताची नित्य निस्थिती कायम ठेवता. प्रलय एकंदरीत 4. ते कोणते? नैमित्तिक, प्राकृतिक, आध्यात्मिक आणि नित्य. याप्रमाणे नैमित्तिक प्रलय होतो तेव्हा ब्रह्मदेव झोपी जातो. प्राकृतिक प्रलयात ब्रह्मांड प्रकृतीमध्ये विलीन होतो. जेव्हा योनिकी ज्ञानमार्गाने परमात्म्यात विरून जातो तो आत्यंतिक प्रलय असतो. क्षणोक्षणी जी झीज होत असते तो नित्य प्रलय असे ना. अशा तऱ्हेने श्री विष्णू सर्वांच्या देहात राहून आपल्या वैष्णवी शक्तीच्या योगाने जगाची घडामोड करीत असतो.
जो या शक्तीला ओलांडून जातो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. आता रुद्र सृष्टी आणि लक्ष्मी महात्मे. पराशरांचे कथन पुढे चालू राहिले. ते म्हणाले, कल्पारंभी ब्रह्मदेव चिंतनात मग्न असताना त्यांच्या कुशीतून एक लाल निळ्या रंगाचा बालक उत्पन्न झाला. त्याने जन्मताच मोठमोठ्याने रडण्यास आरंभ केला. तो सर्वत्र धावू लागला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याच्या रडण्याचे कारण विचारले. त्यावर तो म्हणाला की, माझे नाव काय? ब्रह्मदेव म्हणाला की, तुझे नाव रुद्र असे. आता रडणे पुरे कर, तू शांत हो. तरी तो आणखी 7 वेळा रडला. मग ब्रह्मदेवाने त्याला आणखी 7 नावं दिली. ती कोणती? भज, शर्व, ईशान, पशुपती, भीम, उग्र आणि महादेव. नंतर या 8ही जणांसाठी 8 स्त्रिया तसेच पुत्र यांची योजना केली. त्या सर्वांना क्रमाने सूर्य, पाणी, पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश, ब्राह्मण, चंद्र अशी स्थाने नेमून दिली. त्यांच्या स्त्रियांची नावं काय? सुवर्चला, उषा, विकेशी, अपरा, शिवा, स्वाहा, दिशा, रोहिणी. शनी आणि शुक्र लोहितांग म्हणजेच मंगळ, मनोजव, स्कंद, सर्ग, संतान, बुध हे त्यांचे पुत्र होय. रुद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या सती नावाच्या मुलीबरोबर लग्न केले. नंतर पुढे तिने पित्यावरच्या रागापोटी स्वतःला हवन कुंडात जाळून घेतले होते. मग ती हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्माला आली. भृगु ऋषीपासून ख्यातीला दाता व विधाता असे 2 पुत्र, लक्ष्मी नावाची कन्या झाली. तीच पुढे विष्णूची पत्नी झाली. मैत्रेने विचारले की, प्रभू, लक्ष्मी तर अमृत मंथनाच्या वेळी क्षीरसागरामधून निघाली असे मी ऐकले, तर याचा खुलासा करा. तर पराशर बोलले, अहो मुनिवर्य, ती भगवंताची अभिन्न असणारी लक्ष्मी सतत आहेच. त्याचप्रमाणे ती सर्वव्यापिनी आहे. विष्णू आणि लक्ष्मी ही जोडी सर्वत्र आहे, ती वाचा आणि तर विष्णू अर्थ कळेल. जशी बोध व बुद्धी, सत्कर्म व धर्म, नियम व नीती, स्रष्टा आणि सृष्टी, पर्वत आणि भूमी, तृप्ती आणि संतोषी जोडी आहे, तशीच ती सर्वांतरी असणारी जोडी आहे. तो काम तर ही इच्छा आहे. यज्ञ, दक्षिणा, पुरोडज, आहुती, अग्नी, स्वाहा, साम, उद्गती, शिव, गौरी, सूर्य त्यांची प्रभा, पितृदेवता, स्वधा, अवकाश, स्वर्ग, चंद्र, चांदणे, समुद्र, लाट, इंद्र, सची ही सर्व रूपे त्यांचीच होय. यामुळे त्यांची पत्नी कुबेर, रुद्री, वरुण, गौरी, कार्तिक स्वामी, देवसेना, आधार, शक्ती, मूर्त, कला, दिवा, त्यांची ज्योती, वृक्षलता, दिवस रात्र अशा रूपात ती दोघे सामावलेली आहे. असे वर्णन तरी कुठवर करीत बसाल. म्हणून तुम्हाला संक्षिप्ताने सांगतो की या ब्रह्मांडात जे जे म्हणून काही पुरुषवाचक असेल ते सर्व हरीचा अंश आहे, आणि जे जे काही स्त्रीवाचक असेल ते लक्ष्मीचा अंश आहे असे जाणा. या दोघांच्या पलीकडे काहीच नाही. या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. श्री विष्णवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. श्री विष्णवे नमः.